नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या सुटका या कथासंग्रहातली कथा किंमत. पण श्रोते हो, तत्पूर्वी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात डॉक्टर अनघा केसकर लिखित किंमत. पुण्याच्या स्टेशनवर उतरल्यावर अशोक थेट रिक्षा करून मेहतांच्या घरी पोहोचला. आज त्यांना निर्वाणीचं काय ते विचारून घ्यायचं असं त्याने ठरवलेलं होतं. गेले 5-6 महिने त्यांनी टाळाटाळ चालवली होती. धड जागा सोडतही नव्हते आणि विकत घेण्यासाठी करायच्या औपचारिकता पूर्णही करत नव्हते. त्यांच्या या गलथानपणामुळे हातात आलेला चांगला जिमखान्यावरचा फ्लॅट अशोकला सोडावा लागला असता. कुणीही झालं तरी अनिश्चित काळापर्यंत कसं थांबून राहणार? तसं पालेकरांना म्हणणं हेही चूकच होतं. अगदी ओळखीचा माणूस असता तरी त्यांनी ऐकलं नसतं. मेहतांच्या दारावरची बेल वाजवून अशोक मनातल्या मनात शब्दांची पुन्हा जुळवाजुळव करायला लागला. मेहतांच्या आईने दार उघडलं. अशोकला पाहिलं आणि तिचा चेहरा पडला. या ना, बसा. तुम्ही आला आहात असं मी गौतमबाईंना सांगते. स्वतःला सावरत त्या म्हणाल्या. तुमची तब्येत कशी आहे आता? काय झालं होतं तुम्हाला? माझी तब्येत ठीक आहे की. गोंधळल्यासारखं त्या बोलून गेल्या. गेल्या महिन्यात गौतमभाईनं आईच्या तब्येतीचं सांगितलेलं कारण खोटंच होतं याची अशोकला खात्री पटली. त्या आत गेल्या. आतमध्ये गौतमचं आणि त्यांचं गुजरातीत काहीतरी बोलणं चाललेलं त्याला कळलं. मुंबईत इतकी वर्ष घालवूनही आपल्याला गुजराती भाषा येत नसल्याचं आत्ता इतकं त्याला कधीच वाईट वाटलं नव्हतं. दारावरचा पडदा सारखा करत हसऱ्या चेहऱ्यानं गौतम बैठकीच्या खोलीत आला. झाले का तुमच्या बँकेच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण? यापेक्षा जास्त सवड मी तुम्हाला देऊ शकत नाही. मला माझ्या नवीन ब्लॉकसाठी मालकाला पैसे द्यायचे आहेत. गौतमच्या गोडगोड बोलण्यात अडकायला लागू नये म्हणून अशोकनं निर्वाणीचं सांगून टाकलं. उगीचाच घोळत घेऊन आघळपघळ बोलायची त्याला सवय होती. कसं आहे साहेब, सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. मी माझ्याकडनं शिकस्त करतोय साहेब, पण अडचणीत अशा येत आहेत ना, काय करणार? नाही, तुम्हाला जमत नसेल तर राहू दे ना, मी दुसरं गिऱ्हाईक बघतो की. माझी अडचण तुम्ही समजून घ्या. माझ्यासाठी त्या ब्लॉकचा मालक का थांबेल सांगा की. तुमचे पैसे आले की त्यात थोड्या कर्जाची भर टाकून मी त्याचे पैसे देणार. सगळ्या गोष्टी वेळेत करता याव्यात म्हणून तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मागितलं, ते दिलेले आहेत. आता 2 महिने झाले आणि माझा पेशन्स आता संपला आहे. आवाजावर ताबा ठेवायचा अशोकनं कितीही प्रयत्न केला तरी शेवटी त्याचा आवाज चढला. आणखीन 1 महिन्याची सवड द्या. तोवर नाही जमलं तर आपण हे डील रद्द करू, मग झालं का? निगरगट्टपणे तो म्हणाला. मी तुम्हाला फक्त 15 दिवसांची सवड देऊ शकतो, त्यापेक्षा 1 दिवसही जास्त नाही. मला हा व्यवहार संपवून अमेरिकेला माझ्या मुलांकडे जायचं आहे. मी 10 लाखांच्या कर्जासाठी केलेला अर्ज मंजूर झाला आहे. मला उगेच व्याज भरावं लागेल त्या 10 लाखांवर, ते कोण भरणार सांगा? तुमचे पैसे आल्याशिवाय मी मालकाला पैसे देऊ शकत नाही. मी जमवायचा प्रयत्न करतो ना, नेहमीच्या लोचटपणानं गौतम म्हणाला. आणि मला एक स्पष्ट करू दे, तुमच्या माझ्यात कोणतंही डील झालेलं नाही. डील करायलाच तुम्ही इतका वेळ खाल्लाय. तुम्ही मध्येच हा प्रस्ताव मांडला नसतात तर एवढ्या काळात मी दुसऱ्या कोणाला तरी हा फ्लॅट विकून मोकळा झालो असतो. सौ मेहतांनी ट्रेमध्ये घालून चहाचे कप आणि बशीतनं फरसाण आणलं. त्यांच्या पदराला धरून मागोमाग आलेल्या हसऱ्या डोळ्यांनी अशोककडे नेहमीच्या कौतुकाच्या अपेक्षेनं बघणाऱ्या प्रवीणच्या केसातनं अशोकने हात फिरवला. चहा संपल्यावर अशोक निश्चिंत मनानं बाहेर पडला. घरी आल्यावर अलका त्याच्यावर चिडलीच, कारण पुन्हा एकदा गोष्टीला तडी न लावता अशोक परत आला होता. घोंगडं तसंच भिजत पडलं होतं. मेहतांशी झालेल्या या मुलाखतीला 3 आठवडे उलटले तरी त्याच्याकडनं काहीच कळलं नाही. तरी मी पहिल्यापासून म्हणतच होते, अशी अलकाची भुणभुण चालू होती. वैतागून अशोकने गौतमला फोन लावला. त्याच्या आईने तो घरी नाही असं सांगितलं.
ठीक आहे, त्याला सांगा की येत्या 1 तारखेला तुम्हाला जागा खाली करावी लागेल. 2 दिवस आधी किल्ल्या माझ्या मेव्हण्यांच्या घरी ठेवा. हे सांगताना मला वाईट वाटतंय, पण माझा नाईलाज आहे. खरं म्हणजे त्यांनी आपणहून मला फोन करायचा असं ठरलं होतं. त्यावरही गौतमचा काहीच फोन आला नाही. तेव्हा त्यांनी घर विकत घेण्याचा बेत सोडलेला असावा या कल्पनेनं अशोकला थोडं बरं वाटलं आणि थोडं वाईटही. आता पुन्हा नव्यानं गिऱ्हाईक शोधणं आलं. त्याला किती वेळ लागेल याचा काही नेम नव्हता. गौतम गेली 2.5 वर्ष तिथे त्या ब्लॉकमध्ये राहत होता. त्यांनीच तो विकत घ्यायची तयारी दाखवली तेव्हा अशोकला ते सोयीचंच वाटलं होतं. त्यांनी घर घेतल्यानं उभयपक्षी बरीच यातायात टळणार होती, पण एका तऱ्हेनं सोक्षमोक्ष लागल्यानं त्याला बरं वाटलं. पुन्हा रोज अशोक गौतमच्या किंवा मेव्हण्याच्या फोनची वाट बघत होता, पण कुणीच काही कळवलेलं नव्हतं. त्याच महिन्याच्या 28 तारखेला त्याच्या नावानं कुरिअरनं एक जाडसं पाकिट आलं. कदाचित गौतमनं घराच्या खरेदीसाठीचे व्यवहाराचे कागदपत्र पाठवले असावेत अशा आशेनं अशोकनी पाकिट फोडलं. पाकिटात गौतमच्या वकिलाकडनं नोटीस आलेली होती. आपले अशील गौतम पोपटलाल मेहता हे रीतसर भाडेकरू आहेत आणि त्यांच्याशी सदनिकेच्या विक्रीचा व्यवहार चालू असताना आणि त्यासाठी विसार रक्कम दिलेली असताना हा व्यवहार मोडल्याबद्दल अशोकला जाब विचारणारी ती नोटीस होती. अशोकवर त्यात नाही ते खोटे आरोप केले होते आणि घर सोडायला नकार दिलेला होता. त्यांनी ती नोटीस 2-3दा वाचली. वकिली भाषा वाचायचा त्याला सरावच नव्हता, त्यामुळे त्या डावपेच खेळल्यासारख्या वाटणाऱ्या भाषेनं त्याला गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. आयुष्यात कधी त्यांनी कोर्ट कज्जे केलेले नव्हते. अलका, अगं प्लीज जरा पाणी आण गं. बसल्या जागेवरनं त्यांनी सांगितलं. अलका पाण्याचा ग्लास घेऊन आली. अशोककडे पाहत राहिली. अहो, काय झालंय काय? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? त्याच्या हातातल्या कागदांमध्ये डोकावत तिने विचारलं. अलका, गौतम मेहतानी नोटीस पाठवली आपल्याला. घर सोडणार नाही म्हणतोय तो. रिटायरमेंटनंतर जरा आरामात निश्चिंत आयुष्य जगावं म्हटलं तर ते नशिबातच नाही माझ्या. इथून मुंबईतनं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे काटा ढिला होणार आहे. अहो, सोडणार नाही म्हणजे काय? काय मोगलाई लागून गेली का? निढळाच्या घामानं आपण बांधलेलं घर, हा कोण आयत्या बेळावर नागोबा आला? तू नोटीस वाच नाही. मला तर काहीच सुधरत नाही आहे बघ. कोणाला भाड्यानं न देता जागा तशीच ठेव म्हणत होतं तर कोणी ऐकलं नाही माझं. आता हे मलाच निस्तरायला पाहिजे ना. मुलं जाऊन बसली आहेत तिकडे आणि म्हातारा बाप कोर्ट कज्जे करतोय. हे ऐकून अलकाचा चेहराच पडला. खरंच अशोक जागा भाड्यानं द्यायच्या विरोधात होता, पण परस्पर हप्ते जातील म्हणून अलकानं त्याला भरीला घातलं होतं. शिवाय लिव्ह अँड लायसन्सवर जागा दिली तर फारसं अडचणीचं नसतं असं त्यांना सगळ्यांनीच सांगितलं होतं. आणि ते आठवून अलका उसन्या अवसानानं म्हणाली, अहो पण तो आपला रेग्युलर भाडेकरू थोडाच आहे. त्याला जागा सोडायला लागेल. कायदा आपल्या बाजूनी आहे. असं करतेस का? तूच बघ जरा ह्याच्याकडे. तुला त्यातलं कळतंय ना सगळं. एखादा वकील पहा आणि कर काय करायचे ते. मला तर ती भाषा वाचून सुद्धा गरगरायला होतंय. मला त्यातलं काय कळतंय का असं काही नाही आहे, पण काहीतरी करायला हवं का नाही? चोरापोटी उगाच जागा दाऊ द्यायची का? कधी नाही ती घटना त्यांच्या आयुष्यात घडली होती. अशोकला इतकं खचलेलं अलकानं कधीच पाहिलं नव्हतं. त्याच रात्री तिने दोन्ही मुलांना फोन लावून झालेला प्रकार सांगितला. हे अनपेक्षित वळण बघून ते तरी लगेच काय बोलणार. आता बाबा रिटायर झालेत, तेव्हा दोघंही नव्या घरात स्थिरावण्यापूर्वी निवांतपणे आपल्याकडे येऊन राहतील असं त्यांना वाटलं होतं. आपल्या अडचणीच्या वेळी आईला आपण हक्कानं बोलवून घेतलं. आता फक्त एन्जॉय करायला त्यांनी यावं असं वाटणं काही चूक नव्हतं. ते अशोकशी बोलले, त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर नव्या ब्लॉकसाठी जे काही पैसे तातडीनं भरावे लागणार होते ते तिकडून पाठवायची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वतःकडे घेतली. त्यामुळे आवडलेला ब्लॉक हातातून जाईल अशी जी भीती निर्माण झाली होती ती तरी नाहीशी झाली असती. खूप आडेवेडे घेऊन नंतर ते पैसे मुलांना परत द्यायच्या अटीवर अशोकने ते मान्य केलं. जागेचं प्रकरण त्याला निस्तरावं लागणारच होतं. तोपर्यंत तरी त्याला कुठेही जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मुलांकडे जायचा बेत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलायला लागला. नोटिशीला वेळेवर उत्तर देणं भाग होतं. पुण्यातल्या मित्रांपैकी कोणीतरी नाडकर्णी वकिलांचं नाव सुचवलं.
आता ज्या ब्लॉकबद्दल वाद होता तो पुण्यात असल्यानं पुण्याचाच वकील शोधणं बरोबर ठरलं असतं. त्या दिवसापासनं अशोकच्या मनस्तापाला आणि त्रिस्थळी यात्रेला सुरुवात झाली. बांधकाम व्यवसायात असलेल्या C.V. कुलकर्णीनं त्याच्याबरोबर उभं राहायचं ठरवलं. नाडकर्णी वकिलांनी सकाळी 9ची अपॉइंटमेंट दिली होती, म्हणून अशोक आणि अलका 5 मिनिटं आधीच त्यांच्या ऑफिसात पोहोचले होते. 10:30 वाजले तरी आतून बोलावणं आलं नव्हतं. आणि त्यात काही बिघडलंय असंही ऑफिसमधल्या स्वागतिकेला वाटत नव्हतं. हा तिथला नेहमीचा पायंडा असावा असं दिसत होतं. निवृत्तीपूर्वी अशोक शासकीय नोकरीत मोठ्या हुद्द्यावर असल्यानं त्याला कधीच असं कोणाच्या ऑफिसबाहेर विनाकारण ताटकळावं लागलं नव्हतं. उलट त्यानं जरी कुणाला मुद्दाम थांबायला लावलं नसलं तरी लोक त्याच्या ऑफिसबाहेर त्याच्यासाठी थांबलेले असायचे. त्यामुळे हे असं थांबताना त्याला वैयक्तिक अपमान झाल्यासारखा वाटत होता. 5 मिनिटं वाट बघून आता आपण न भेटता जायचं असं ठरवत असतानाच आतून बोलावणं आलं. ॲडव्होकेट नाडकर्णींचं शांत व्यक्तिमत्व बघून आणि खरं म्हणजे गरजवंताला अक्कल नसते हे माहीत होतं म्हणून अशोकचा राग थोडा कमी झाला. तरीही केबिनमध्ये शिरताना त्यांनी मुद्दाम नाडकर्णींच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं आपल्या मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. मी अशोक कारखानीस आणि ही अलका माझी पत्नी. समोरची खुर्ची ओढून अलकाला बसायला देत त्यांनी ओळख करून दिली. आपलं व्हिजिटिंग कार्ड नाडकर्णींच्या हातात देऊन तोही शेजारच्या खुर्चीत बसला. सॉरी तुम्हाला बसावं लागलं, पण माझं हे असंच होतं. काय इतके फोन येतात आणि ऐनवेळीची इतकी कामं निघतात की लोकांना थांबायला लावण्या वाचून माझा इलाजच नसतो. ओके, बोला तुमची काय केस आहे? म्हणजे कुलकर्णींनी माझ्या कानावर घातलंय तुमचं प्रकरण, पण तुम्ही सांगा थोडक्यात. मी 6 वर्षापूर्वी इकडे पुण्यामध्ये एक सदनिका घेतली. हेतू असा की निवृत्तीनंतर डोक्यावर हक्काचं छप्पर असावं. 1.5 वर्षापूर्वी मी निवृत्त झालो. त्याआधी ती सदनिका मी मेहता नावाच्या एका ग्रहस्थांना लीव्ह अँड लायसन्सवर 11 महिन्यांसाठी भाड्यानं दिली होती. लीज संपत आलं त्यावेळी त्यांच्या पत्नीचं नुकतंच बाळंतपण झालंय या कारणास्तव त्यांनी करार वाढवून मागितला. मलाही माझ्या कौटुंबिक कारणांसाठी पुण्यात लगेच येणं आवश्यक नव्हतं, म्हणून माणुसकीच्या भावनेतनं मी ते मान्य केलं. आपण पुन्हा नवीन करार केला होता का? त्याची प्रत आहे का तुमच्याकडे? नाही, तोच करार एक्सटेंडेड केलाय. हातातली फाईल उघडून अशोकनं कराराची प्रत नाडकर्णींच्या हातात दिली. त्यांनी त्यातल्या काही कलमांवर नजर फिरवली. हे मी नंतर बघीन, तुम्ही मला तुमची अडचण सांगा. तर 2 टर्म्स पूर्ण झाल्यानंतर मी जागा सोडायची त्यांना घाई केली. म्हणजे रीतसर नोटीस वगैरे नाही दिली, पण तोंडी सांगितलं. ते नाही म्हणाले नाहीत, पण थोडा वेळ आणखीन मागायला लागले. त्यावेळी त्यांच्या वयोवृद्ध आईची तब्येत ठीक नव्हती असंही ते म्हणाले. दरम्यान आम्ही हा ब्लॉक विकून नवा घ्यायचा असं ठरवलं. त्या दृष्टीनं गिऱ्हाईकं घेऊन जागा दाखवायला जायला लागलो. आता हा ब्लॉक विकेपर्यंत नवीन घेणं आम्हाला परवडणारं नाही, म्हणून ही जागा विकायची आम्हाला निकड होती. गिऱ्हाईकाच्या शोधात 4 महिने गेल्यावर मेहता म्हणाले की त्यांनाच ही जागा विकत घेण्यात रस आहे आणि तसं झालं असतं तर सोन्याहून पिवळं होणार होतं. कटकट कमी होणार होती. मेहतांनी ते ओळखलं आणि चालू रेटपेक्षा ते किंमत पाडून मागायला लागले. मग आमची किमतीबाबत निगोसिएशन सुरू झाली. माझ्या दृष्टीनं हा व्यवहार होणं खूप सोयीचं होतं, पण त्यासाठी किमतीत तडजोड करायची माझी तयारी नव्हती. थोडक्यात सांगायचं तर बऱ्याच वाटाघाटीनंतर आमचं किमतीच्या बाबतीत एकमत झालं. करारासाठी वगैरे लागणारी फी त्यांनी सोसायची होती. मग या गोष्टीत किती काळ गेला? काय 3-4 महिने गेले असतील. म्हणजे मे महिन्यात करार संपला होता आणि ऑगस्टपर्यंत ही बोलणी चालू होती. मेहताचा माझा आजवरचा अनुभव चांगला होता म्हणून मला काळजी वाटली नाही. शिवाय आमच्या एका स्नेह्यांच्या शिफारशीने तो आलाय तेव्हा पुढे काय झालं असेल याचा अंदाज आल्यासारखे नाडकर्णी नुसतेच हसले. मी जरा मध्ये बोलते त्याबद्दल माफ करा, पण एक सांगते की सरकारी खात्यात हे जरी असले ना तरी नको इतके स्वच्छ आणि सदाचारी आहेत. करप्ट नसलेला अधिकारी मिळणं दुरापास्त असलेल्या काळात यांच्यासारखा स्वच्छ माणूस आढळणं कठीण. तेव्हा ह्या असले छक्क्या पंजेंची त्यांना अजिबात सवय नाही आहे. अलका म्हणाली आणि नाडकर्णींनी मान हलवून त्याची दखल घेतली.
मेहताला लोन काढायचं होतं आणि त्यासाठी काही कागदपत्र जमा करायची होती. मग त्यांनी आणखीन सवड मागून घेतली. मी विचार केला की थोडा वेळ गेला तरी इथल्या इथे गिराईक मिळतंय तेव्हा हरकत नाही. शिवाय आम्हाला पाहिजे तसा, पाहिजे त्या लोकॅलिटीत फ्लॅटही तोपर्यंत मिळालेला नव्हता. आता आमच्या सोसायटीच्या लोकांनी काही खेंगटं काढायला सुरुवात केली. मी तिकडे मुंबईत आणि मेहता इकडे. आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरीना रविवारशिवाय वेळ नाही आणि तेव्हा संबंधित ऑफिसेस बंद, असं सगळं त्रांगडं होतं. तुमचा मुद्दा मला कळलाय. आता सध्या तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते सांगा. अशोकच्या डोळ्यांसमोर गेल्या काही महिन्यात चाललेलं फ्लॅटच्या विक्री संबंधातलं सर्व नाट्य उभं राहिलं. त्याला हवा तसा पालेकरांचा फ्लॅटही त्याच काळात त्याला सापडला होता. त्याबाबतची निगोशिएशन्स पूर्ण झाली होती. सगळं काही मनासारखं होणार या निश्चिंततेत असताना मेहतानं करार करण्याबाबत टाळाटाळ सुरू केली होती. अशोकने फार तगादा लावा तेव्हा उलटी अशोकवरच त्यांनी कोर्टातर्फे नोटीस बजावून टाकली होती. आपल्याला हे घर कारखानिसांनी विकलेलं असून आता फसवतायत, आपला मानसिक छळ करतायत, असा कांगावा कसा केला हे त्याला आठवलं आणि पुढच्या 10 मिनिटात अशोकनं थोडक्यात त्यांना आपली समस्या सांगितली. खरं म्हणजे अशोकला नाडकर्णींना सगळं नीट समजावून सांगायचं होतं, पण तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी अपॉइंटमेंट संपल्याची सूचना द्यावी तशा हालचाली सुरू केल्या आणि तरीही निगरगट्टपणे, थोड्याशा उतावेळपणानं अलकानं विचारलं, आमची बाजू भक्कम आहे ना? केस होईल ना आमच्यासारखी? ठीक आहे, पण तुम्ही सोसायटीकडे जे कागद मेहताला देण्यासाठी मागितलेत ना, ते अंगाशी येऊ शकेल. पण आपण बघू काय करायचं आहे ते. कुठलंही आश्वासन न देता नाडकर्णी म्हणाले, अहो पण त्याशिवाय हे फ्लॅटच्या खरेदीचं काम पुढे सरकत नव्हतं ना. नाही ते माझ्या लक्षात आलं आहे, पण तोच आपल्या केससाठी वीक पॉईंट होणार आहे. फ्लॅटच्या विक्रीसंबंधी काहीतरी वाटाघाटी चालू होत्या हे त्यानं सिद्ध होतं. आता ते काम नेमकं कुठवर आलं होतं याबाबत तो आणि तुम्ही दोघंही जे सांगताय त्यातलं कोणीही खरं खोटं असू शकतं ना. कोर्टाच्या मनात शंकेला जागा निर्माण होते. शक्यतो आपण ह्या मुद्द्यापासून अपोजिशनच्या वकिलाला लांबच ठेवायचं. यातली काही कागदपत्र तुम्हाला लागतील ना? मी तुमच्यासाठी सगळ्या कागदपत्रांची वेगळी कॉपी आणली आहे. ही फाईल ठेवा. आता सांगा इमिजिएटली आपल्याला काय करायला लागेल? या नोटिशीला आपण उत्तर पाठवू. त्यांनी केलेले आरोप खोडून काढून त्यांना जागा सोडायला रीतसर सांगू. त्यांचं काय उत्तर येतंय ते बघू. तो ऐकणार नाहीच. मग बहुतेक कोर्टात केस उभी करायला लागेल. फाईलमध्ये मला त्या आरोपीची काय काय उत्तरं द्यावीशी वाटतात ती सगळी उत्तरं मी लिहून ठेवली आहेत. अर्थात तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. अहो पण हे प्रकरण कोर्टात किती काळ चालेल? लवकर लागेल ना निकाल? घायकुतेपणानं पुन्हा एकदा अलकानं विचारलं. नाही तसं काही सांगता येणार नाही. जर शक्य असेल तर आपण मेहताशी काही तडजोड करता येते का ते बघू. कारण एकदा न्यायालयात केस गेली की किती वेळ जाईल याचा काही नेम नाही सांगता येत. तारखांवर तारखा पडत राहतील आणि जागेचं पोझिशन त्याच्या हातात आहे. जोवर कोर्टाचा असा किंवा तसा निकाल येत नाही तोवर ही विल कंटिन्यू टू स्टे देअर. नुकसान तुमचंच होईल. तुम्ही परवा पुन्हा या, तोपर्यंत मी नोटिशीला उत्तर तयार करून ठेवतो. ते एकदा तुम्ही नजरेखालून घाला, मग आपण पाठवून देऊ. शेवटचं वाक्य बोलताना नाडकर्णी उठून उभे राहिले. त्यांनी निरोपाचं हस्तांदोलन केलं. तुमची फी बाहेर रिसेप्शनिस्ट आहे ती सांगेल. ती पुढची अपॉइंटमेंटसुद्धा देईल. नोटीस पाठवायच्या वेळी त्याची वेगळी फी पुढच्या वेळी द्यावी लागेल. नाडकर्णींनी खर्च केलेल्या अर्ध्या तासाची ₹1000 फी देऊन दोघं बाहेर पडले. 2 दिवसांनी पुन्हा नाडकर्णींच्या ऑफिसात अपॉइंटमेंट न पाळण्याचा तोच अनुभव. स्वतःच्या 2-3 तासांचा चोरडा करून आणि वकिलाच्या 15 मिनिटांची जबरदस्त फी देऊन अशोक मुंबईला परत आला. गौतम मेहतानं अशोकचं म्हणणं मान्य केलं नाही. तशी अपेक्षा होतीच. शिवाय जागा सोडायला सांगितल्यापासून 4-5 महिन्यात त्यांनी भाडं देणंही बंद करून टाकलं. कोर्टात केस उभी राहणार हे निश्चित झालं. मग त्यासाठी पुन्हा काही कागदांची जमवाजमव, पुण्याच्या फेऱ्या, नाडकर्णींच्या ऑफिसमध्ये टाटकळणं आणि प्रत्येक खेपेला आपली केस यांच्या नक्की लक्षात आहे का नाही या चिंतेनं बेजार होणं सुरू झालं. नाडकर्णी वकील खरोखर त्यांच्या ख्यातीप्रमाणे हुशार आहेत का नाही, आपलं हित जपणार आहेत का नाही, अशी शंका वाटणे इतपत ते त्रयस्थपणे वागत होते. कदाचित त्यांच्यावरच्या कामाच्या रेट्यामुळे तसं होत असेल, पण
अशोकची बेचैनी त्यामुळे वाढत चालली होती. आसपासचे लोकही काही बाई सूचना करायचे. कोणी म्हणालं मंत्र्याची ओळख काढा, कोणी म्हणालं अशा भाडेकरूंना हुसकवायचं काम सराईत गुंड करतात, त्यांना पैसे देऊन जागा सोडवून घ्यावी, हे प्रकार सर्रास होतात. हे असं जरी सगळे सांगत होते ना, तरी ठोस कुणाला काही माहिती नव्हतं. अर्थात ते माहिती असतं तरी अशोक त्या वाटेला जाणार नव्हता. कोणी म्हणायचं कोर्ट तरी खऱ्याचं वाली राहिलंय का, तिथेही पैसे घालायला लागतात. महिन्यांमागनं महिने चालले होते. ज्या कोर्टात केस पहिल्यांदा उभी राहणार होती तिथे ती कित्येक दिवस उभीच राहत नव्हती. एकदा उभी राहिली, मुंबईहून अशोक धडपडत गेला, पण मेहता आणि त्याचा वकील आलेच नाहीत. अशोक आणि अलकानं आता केसचा विचार करायचंच सोडून दिलं होतं. मग कोणी सांगितलं की मेहताचा वकील या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात प्रसिद्ध आहे. खऱ्या खोट्याचा मुलाहिजा न ठेवता आशिलाची बाजू लढवायची हे त्याला ठाऊक आहे. ही त्याची ख्याती अशोकला एकदा नाडकर्णींनीच सांगितली. पुढच्या खेपेला तारीख पुढे ढकलायच्या निमित्तानं तो वकील आला होता, तेव्हा जजच्या केबिनमध्ये बसून त्याला गप्पा मारताना अशोकनं पाहिलं. नाडकर्णींनी त्याच्याविषयी तसं मत सांगितलं होतं, तरी एकदा चक्क नाडकर्णींशी हसून इकडच्या तिकडच्या गोष्टी करतानाही तो अशोकला आढळला होता. कोण खरं, कोण खोटं, कोण आपल्या बाजूचं, कोण आपल्या विरुद्ध, हेच त्याला कळेन असं झालं होतं. आपल्या वकिलावर तरी आपण विश्वास ठेवायचा का नाही? जज तरी निपक्षपातीपणे ही केस बघणार आहेत का मेहताचा वकील जजला विकत घेणार आहे? असे अनेक प्रश्न अशोकच्या मनाला पोखरत होते. मात्र काय वाटेल ते झालं तरी आपण लाच देऊन न्याय विकत घ्यायचा नाही याबाबत तो ठाम होता. 3 वेळा तारखा पुढे ढकलल्यावर शेवटी केस उभी राहिली. आपण कितीही जीव तोडून खरं सांगितलं तरी जज त्यांना हवं तेच करणार आणि आपल्याला वरच्या कोर्टात जावं लागणार अशी त्यांनी मनाची तयारी केली होती. त्याला खोटं बोलायचं नव्हतं, त्यामुळे आपल्याला कोणी उघडं पाडेल अशी धास्ती मात्र त्याला अजिबात नव्हती. नाडकर्णींनी कोर्टात उत्तम रीतीनं केस मांडली, पण काही मुद्दे अशोकने सांगून सुद्धा त्यांनी कोर्टात सादर केले नाहीत. उलट मेहतांचा वकील जोरदारपणे त्याची बाजू मांडत होता. आधीच्या वर्षी पास झालेला एक कायदा त्यांनी वाचून दाखवला. नव्या कायद्याप्रमाणे मालक आणि तिथे राहणारा यांच्यातला कुठलाही करार रजिस्टर करणं आवश्यक होतं. जर हा करार रजिस्टर केलेला नसेल तर त्या जागेत राहणारा माणूस जे म्हणेल ते ग्राह्य धरलं जातं आणि करार न करण्याची शिक्षा म्हणून मालकाला 5,000 रुपये दंड किंवा पोलीस कस्टडी इथपर्यंत शिक्षा होऊ शकते, असा नियम होता. अशोक आणि मेहता यांच्यातला मूळ करार रीतसर नोंदवलेला होता, पण तो जेव्हा एक्सटेंडेड केला तेव्हा परत नव्यानं रजिस्टर केला नव्हता. हे ऐकल्यावर अशोकच्या तोंडचं पाणी पळालं. अपोजिशनचा वकील आणखीन एका गोष्टीचा भांडवल करत होता. तो म्हणाला, माझ्या आशिलानं जूनच्या 17 तारखेला कारखानीस यांना असं स्पष्ट सांगितलं होतं की तो रीतसर भाडेकरू आहे. जर ते कारखानीसांना मान्य नव्हतं तर त्यांनी त्यानंतर मेहतांकडनं भाडं नाकारायला हवं होतं, पण तसं झालेलं नाही. मग त्यापुढे 4 महिने त्यांनी भाडं का स्वीकारलं? आता याला काहीतरी सणसणीत युक्तिवाद नाडकर्णींनी करायला हवा होता. त्याचं कारण अशोकनं नाडकर्णींना सांगितलं होतं, पण ते विसरले तरी होते किंवा त्यांना ते महत्त्वाचं वाटत नव्हतं. पण त्यामुळे आपली केस कमकुवत झाली अशी काळजी त्याला वाटली. निकाल लागण्याआधी कोर्टाची त्या दिवशीची वेळ संपली. केसवर जास्त चर्चा करायलाही नाडकर्णींनी सवड दिली नाही. केस आपण हरणार असंच अशोकच्या मनानं घेतलं, पण एक प्रयत्न करून बघायचा म्हणून त्यांनी त्याच रात्री साधले वकिलांची अपॉइंटमेंट घेतली. अशोकची केस ऐकल्यावर त्यांनी अशोकच्या फायद्याचं कलकत्ता कोर्टाचं एक जजमेंट अशोकला काढून दाखवलं. त्यात कोर्टानं जो निकाल दिला होता त्यामुळे अशोकसारख्या केसमध्ये अडकलेल्या माणसाच्या निरपराधित्वाची निःसंशय भलावण होत होती आणि ह्या जजमेंटची फोटोकॉपी काढून त्यांनी अशोकला देऊन टाकली. आता अशोक पुढे एकच उपाय होता आणि त्यांनी तो अनुसरला. खरं म्हणजे दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपले होते, तरी त्यांनीच पुढेहून आपल्याला बोलू द्यावं अशी विनंती अथॉरिटी पुढे केली आणि सुदैवानं ती विनंती ग्राह्य झाली. तो म्हणाला, मेहता माझ्या पुण्याच्या बँकेत सुरुवातीपासून भाडं भरत असत. त्यामध्ये दोघांनाही सोयीचं होतं. भाडं न भरण्याविषयी मी स्पष्ट शब्दात त्यांना बजावून सुद्धा जून महिन्यानंतरसुद्धा ते तसंच भाडं भरत राहिले. बँकेकडे मी चौकशी केली तेव्हा मला कळालं की बँक कुठल्याही ग्राहकाच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमा थांबवू शकत नाही.
जर हे थांबवायचं असेल तर खातं बंद करणं हा एकच मार्ग होता आणि माझं आणि माझ्या पत्नीचं जॉईंट अकाउंट असल्यानं आणि त्यावेळी ती परदेशी गेलेली असल्यामुळे मला ते करणं शक्य नव्हतं. पाहिजे असल्यास त्याची खातरजमा बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून करता येईल. सबब मेहतांच्या ह्या आरोपात काहीही तथ्य नाही. एवढं बोलून त्यांनी साधले वकिलांकडनं आणलेली कलकत्ता कोर्टाच्या जजमेंटची कॉपी जज साहेबांपुढे सादर केली. या जजमेंटमध्ये स्पष्ट म्हटलंय की एकदा करार रजिस्टर केल्यानंतर पुन्हा तो रिन्यू करताना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. तेव्हा विरोधी पक्षाच्या या युक्तिवादातही फारसा राम नाही. या एका गोष्टीमुळे केसचा रंगच बदलला आणि कोर्टाने अशोकच्या बाजूनं निकाल दिला. एवढंच नाही तर त्यात कलकत्ता कोर्टाच्या निकालाचा 3-4 वेळा उल्लेखसुद्धा केला. अशोकनं सुटकेचा निश्वास टाकला, पण मेहता वरच्या कोर्टात गेला. अर्थातच आता अशोकचे वकील ॲडव्होकेट साधले होते. पुन्हा एकदा तारखा पडायची नाटकं झाली. वकिलांच्या ऑफिसात ताटकळण्याची पुनरावृत्ती झाली, पण अखेर केस वरच्या कोर्टात उभी राहिली. खालच्या कोर्टानं आपल्या जजमेंटमध्ये उल्लेख केलेल्या कलकत्ता कोर्टाच्या जजमेंटच्या उल्लेखानं अशोकची केस खूप बळकट झालेली होती, तरीही निकाल काय लागेल याची खात्री नव्हती. मेहताचा वकील काही अन्य मार्ग अवलंबणार नाही असा मुळीच भरवसा नव्हता. निकालाच्या दिवशी अशोक आणि अलका कानात प्राण आणून निकाल ऐकायला बसले होते. जजनी अशोकच्या बाजूनं निकाल दिला. एवढंच नाही तर भाडेकरू हे असं वागतात म्हणून एकीकडे बंद घरं आणि दुसरीकडे काहींना राहायला जागा नाही असं चित्र दिसतं. अनेक माणसं घरं रिकामी ठेवतात पण कुणालाही भाड्यानं देत नाहीत. जागेचा प्रश्न बिकट झालाय तो ह्या अशा फसव्या भाडेकरूंमुळे, पण त्याचा परिणाम मात्र सगळ्यांना भोगावा लागतो. अशा शब्दात गौतम मेहताच्या वर्तनावर कोर्टानं चांगले ताशेरे ओढले. गौतमनं जवळजवळ वर्षभर त्या जागेचं भाडं भरलं नव्हतं. त्यातल्या त्यात 8 महिन्यांसाठी त्याला ठरलेल्या भाड्याच्या दुप्पट भाडं भरावं लागेल असंही कोर्टानं आपल्या निकालात म्हटलं. 1 महिन्याच्या आत जागा रिकामी करण्याचा आणि भाडं आणि दंड म्हणून 82,000 रुपये अशोकला देण्याचा हुकूम फर्मावला. अशोक आणि अलका यांचा आपल्या कानावर विश्वास बसेना. खऱ्याची दुनिया असते, अगदी आजच्या काळातही असते हे कळल्यानं जगावरचा ढासळत चाललेला विश्वास पुन्हा मिळाल्याचा आनंदही होता त्यात. या केसच्या दरम्यान त्याच्या मित्रमंडळींनी जी काही आपली मतं नोंदवली होती त्या ढासळत्या न्यायव्यवस्थेवरचा अविश्वास हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. एकूणच माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास इतका ढासळलेला असणं हेच इतकं भयानक होतं. त्यानं नाही म्हटलं तरी अशोकच्या मनात बरीच धाकधूक निर्माण झाली होती. पण कोणत्याही प्रकारची प्रलोभनं न दाखवता, कुणालाही लाजबीज न द्यायला लागता अशोकला न्याय मिळाला होता. आणि ह्याच विचारानं ॲडव्होकेट साधल्यांचं अभिनंदन करताना आणि आभार मानताना अशोकला गहिवरून आलं. निकाल आपल्यासारखा लागला, आता पुढे काय? मेहता आपणहून जागा सोडेल का? अशोकनं साधलेंना विचारलं. कसं आहे, तो जर वरच्या कोर्टात गेला तर पुन्हा हाच प्रकार तिथे करावा लागेल आणि तिथेही निपक्षपाती जज असेल अशी खात्री नाही ना. पण बहुतेक तो नाही जाणार वरच्या कोर्टात, कारण इथल्या जजनं निर्विवादपणे आपल्यासारखा निर्णय दिलाय. वरच्या कोर्टात त्याची केस टिकणार नाही हे त्यालाही माहिती आहे. आता काय फक्त 15 दिवस वाट बघायची, तो काय करतोय ते बघायचं. अशोकने कपाळावरच हात मारून घेतला. न्याय मिळाला, पण अशोकच्या नशिबानं मेहतानं वरच्या कोर्टात अपील केलं नाही, पण दिलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागाही सोडली नाही. गळ्याला तात लावायची शेवटची संधी त्यांनी सोडली नाही. ॲडव्होकेट साधल्यांना त्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, जर तरीसुद्धा मेहताने जागा सोडली नाही तर त्यासाठी जप्तीची ऑर्डर घ्यायला लागेल आणि स्वतः ती कायदेशीर कारवाई करवून घ्यावी लागेल. एखाद्याच्या घरावर जप्ती न्यायची कल्पना अशोकला रानटी वाटत होती. तशी वेळ आपल्यावर येऊ नये अशी त्याची मनापासून इच्छा होती. दंड आणि भाडं जर त्यांनी आपणहून दिलं नाही तर वसूल करण्यासाठी पुन्हा वेगळी केस दाखल करावी लागेल असंही त्याला ॲडव्होकेट साधल्यांनी सांगितलं. अशोक आता खरोखर या कोर्ट कज्जीला कंटाळला होता. सुदैवानं मेहतानं जागा खाली केली, चावी ताब्यात दिली. पुन्हा एकदा हात जोडून पाया पडून आपल्या पदरी असलेल्या कच्च्या बच्च्यांची आठवण करून दिली आणि थकलेल्या भाड्याच्या 80,000वर पाणी सोडायची अशोकला निर्लज्जपणे विनंती केली. अशोकला त्याची किळस आली. डोक्यावरच्या छतासाठी माणूस ह्या पातळीला उतरू शकतो?
त्याच्यावर दया म्हणून नाही तर पुन्हा आपल्याला कोर्टाची पायरी चढायला लागू नये म्हणून त्यांनी ते 80,000वर पाणी सोडायचं ठरवलं. आपलीच जागा पुन्हा मिळवण्यासाठी द्यावी लागणारी ती किंमत त्यांनी मोजली. समोरच्या माणसावर विश्वास ठेवल्याची, त्याच्या अडचणींचा सहृदयपणे विचार केल्याची अद्दल त्याला चांगलीच घडली होती. आता पुन्हा नवे कज्जे खेळून आपलं आणखीन रक्त आटवून घ्यायची त्याची इच्छा नव्हती. कदाचित रक्त न आटवण्याची ती किंमत असेल असं त्यांनी स्वतःचंच समाधान करून घेतलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात डॉक्टर अनघा केसकर लिखित किंमत ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा, कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.